श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारांश पहिला अध्याय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। श्लोक। ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमल नाशका अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता, जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतित पावना रमा रमणा विश्वेशा, मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय, विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंत पंगती कुंदकळ्या समान शुभ्र वर्ण विराजती, रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी, हेममय भूषणे साजिरी कौस्तुभ मणी विशेष, वत्सलांछनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खून, उदरी त्रिदळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी, नाभी कमल सुंदरती जेथे विधात्याची उत्पत्ती, की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै, जाणूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती, करकमलांची आकृती रक्त पंकजा समान, भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्य कर, गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे, कासे कसिला पितांबर विद्युल्ते समतेज अपार, कर्दळी स्तंभा परिसुंदर उभय जंघा दिसताती, जेते भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती, जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य, जाते कमलाच करे सुरित संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले, 14 विद्या 64 कला जाते वर्णिता थकल्या सकळा, ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू, नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर, लिहू न शकले महिमावर तेथे पामर मी काय, जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया, त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार, एकदंत फरशधर अगम्य लीला जयांची, जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू, मंगल कार्या करिता स्मरण विघ्नी जाती निरसून, भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा, सकल कार्यारंभी जाना करीती ज्याच्या नामस्मरण, ज्याचे वरप्रसादे नाना ग्रंथ रचना करती कवी, तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे, जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता निमिले, मूढमती मी अज्ञान काव्यदिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी, जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य, ज्याची या कृपे करोना सच्चिच्छा लाधे दिव्य ज्ञान, तेनेची जगी मानवपण येतसे की निश्चय, तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग, मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ, ती पुरविनार दयाळ सद्गुरु राज आपणची, 9 मास उदरी पाळिले प्रसव वेदनांते सोशिले, कौतुके करुणी वाढविले रक्षेले आजवरी, जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण, वारंवार साष्टांग नमन चरणी दयांच्या करीतसे, ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्री कुमार दत्तात्रेय नमियेला, 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित विद्युल्ते समान, कामधेनू असोनी जवळी हाती धरली असे झोळी, जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना, 4 वेद होऊन श्वान वसती समीप रात्रंदिन, ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जाते जो, त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपुल्या, वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु, पहा कैसे दैव विचित्र आर्यावरती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःख भोगती, शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली, सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्ताक नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले,
नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला, ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ. धर्मसंस्थापकारणे युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे जगतपत्तीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार, अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाली प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडोनी, आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर, परी आत्मसार्थक करावया साचार, मीन तेथे जाहलो. किंवा अफाट गगनासमन, अगाध आपले महिमान, अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपिलिका म्हणे गिरीसी, उचलून घालीन काखेसी, किंवा खद्योत सूर्यासी, लोपवीनच म्हणे स्वतेजे. तैसे असे माझी आळ, बाळ जाणूनी लढीवाळ, पुरविता तू दयाळ, नीन बंधू यतिवर्या. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा, माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकोनी अस्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती, वरद हस्ते करोनी. उनेन पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ, पाहुनी आर्यजन समस्त, संतोषतील निश्चय. ऐसे ऐकोनी अभयवाणी, संतोष झाला माझ्या मनी, यशस्वी होऊनी लेखनी, ग्रंथ समाप्ती प्रति पावो. आता नमू साधू वृंद, जासी नाही भेदाभेद, जे स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्द सृष्टीचे ईश्वर, ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती आलोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी, वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटवंतास, नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान, तयांचे चरण नमिले. ईश चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तया नमित, वरद प्रसादे कारणे. अहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करोनी, आपण हृदयस्थ राहोनी, ग्रंथरचना करवावी. आता करू नमन, जे का श्रोते विलक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, शौनी सादर बैसले. महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोतृ समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर, आपले कवित्व केवी आणू. परिथोरांचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण, आदर करती तयांचा. संस्कृताचा नसे गंध, मराठीही न ये शुद्ध, नाही पडलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणोनी, आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी, तिएकडे न पाहावे. न पाहता जी अवगुण, ग्राह्य तितके घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडोनी, चरणी आपुल्या करीत असे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतुनी पाही, अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञाही, अवमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करोन, सुंदर कुसमे निवडोन, हार त्यांचा गुंफिला. कवी होऊनी या माळी, घाली श्रोतयांच्या गळी, उभा ठाकोनी वृद्धांजळी, करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुहास, तृप्त करील आपुले मानस, हा सुगंध नावडे जयास, त्याची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेजे जैसा सहस्त्र कर, दुष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. यतिराजपद कल्हार, विष्णू कवी होऊनी ब्रह्मर, ज्ञान मधुस्तव साचार, रुंजी तेथे घालितसे. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परिसोत, प्रथमोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु. जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 2. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती, होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेच निष्काम भक्ताप्रती, कैवल्य प्राप्ती होत असे. नरसिंह सरस्वती प्रगट झाली, अगणित पापी तारिले, कर्दळीवनी गुप्त जाहले. गुरुचरित्री ती कथा. पुढे लोकोद्धारा कारणे, भाग पडले प्रगट होणे, धुंडिली बहुत पट्टणे, तेची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका, एका भक्ते केली देखा, परी तिजविषयी शंका, मना माझी येत असे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रगटले, त्याचे शकप्रमाण न मिळे, म्हणून शंका पत्रिकेची.
ते केवळ अनादि सिद्ध खुंटला तेथे पत्रिकावाद, लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूप जाहले. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरोनी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी, दोघांचे बैसोनी दोहोवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहोनी समर्थांचे तेज, उभयंतांचे वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोठूनी. स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी, आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिले अपूर्व, बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहज गती, पातलो गोदा तटका प्रती, जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन, काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो. येऊनिया मंगळवेड्यास, बहुत दिवस केला वास, मग येऊनिया पंढरपुरास, स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ, देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रती येणे तेथोनिया जाहले. तैपासूनी या नगरात आनंदे आहो नांदत, ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासूनी. ऐकोनी ऐशिवानी उभयता संतोषले म्हणी, मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयता. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. सदावास अरण्यात बहुधा न येती गावात, जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणोनी देती, तेची महाराज भक्षिती, शनेक राहुनी मागुती, अरण्यात जाती उठोनी. वेडा बुवा तयाप्रती गावातील लोक म्हणती, कोणीही अज्ञाने नेनती, परब्रह्म रूप हे. त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जे शंकर, तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला. ते जाणोनी अंतरखुन स्वामींसी मानिती ईश्वरा समान, परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखती. दर्शना येता दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य, कमरेवरी ठेवूनी कर, दर्शन देती तयासी. अमृता समान पुढे कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता, स्वामी समर्थ वदविता, ज्यांची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र, भरला असे क्षीरसागर, मुक्त करोनी श्रवणद्वार, प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे आकंठ, भवभयाचे अरिष्ट, तेने चुके विष्णू म्हणे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, आनंदे भक्त परिसोत, द्वितीयोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु. जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती, पदपावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर, स्वामींनी निवेदले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर यांचे वृत्त निवेदले. निर्विकार स्वामी मूर्ती लोकात चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती, मंगळवेढे सोडिली. मोहळा माझी वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त, तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवीवरून. स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उदधी सम. सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ आज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेविकांनी, परी नच मानिले त्या. तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला.
पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाच्या गृहाप्रती, स्वामींसी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले, जैसी कामधेनू आपण बळे दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राज भेटी परम भाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवराजे दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार कितेक राहती मौन धरिती कितेक. एक चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन, एक गिरी गवरी वैसोन तपश्चर्या करिताती. एक पंचाग्नी साधन करीती, एक पवना ते भक्षिती, कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडूनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करती होम हवन, एक षटकर्मे आचरती. एक लोका उपदेशती, एक भजना माजी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालय. परी जयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोन, केली आसी नाना साधन भावाविन सर्व व्यथ. योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखोनी या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष सोनी कारभारी परम ज्ञानी असतीजे. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परी तयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले. तैपासून जगात त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात कित्येक जाहले. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती गावात बात पसरली. आपली भावी प्रख्याती ऐसे नाही जयांची चित्ती, म्हणून या स्वामी राजयती बहुधा न जाती फिरावया. लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. राहती चोळप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलले काय वाणी, गावात येती येऊनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुतपाही आजवरी जाहले नाही, आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या. परी ती केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरवण राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळवणी गेली दुरी चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदली, षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराई. निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरोन विष्णुनाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु. जय श्री स्वामी समर्थ.